वारकरी संप्रदायाचं प्रमुख दैवत विठ्ठलाची विशेष उपाधी म्हणजे पांडुरंग. पुंडलिकाने त्यांच्या आईवडिलांवरील भक्तीने प्रभावित झालेले भगवान विष्णू विठ्ठलाचं रूप धारण करून आले अशी आख्यायिका आपण ऐकलेली आहे. संत चोखामेळा हे पांडुरंगांचे निस्सीम भक्त. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने नित्यनेमाने पांडुरंगांचं स्मरण केलं आणि असं म्हणतात की त्यांच्या अंगावर दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाला, परंतु मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. चला तर मग अशा या निस्सीम भक्तांनी रचलेला एक अभंग आपण ऐकूया. अविर गुलाल उदंत. तरंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतरांकडून नाही. एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग तुमचा चुकला तर स्वामी नक्की मार्ग दाखवतील. तुमचे अश्रू जर थांबत नसतील तर स्वामी स्वतः पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने हाक मारा. स्वामी फक्त एवढंच सांगतात की तू माझ्यावर विश्वास ठेव. जे तुझ्यासाठी योग्य आहे ते आणि तेच आम्ही तुम्हाला देऊ. अजानुबाहू स्वामींचा भक्तिरसपूर्ण स्तवन आता आपण ऐकणार आहोत. माझी आई अक्कलकोट. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका पिया हे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका पिया हे पाठी. जीव भी भक्तांसाठी, जीव भी भक्तांसाठी तिचे नाव घेऊया ओठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे भारी. जिचे अजाण बाहुरूप, जी पूर्ण ब्रह्मस्वरूप. जिचे अजाण बाहुरूप, जी पूर्ण ब्रह्मस्वरूप. जिच्या चरणी लागे सुख. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. गाणगापुरी घे विसावा, आली अक्कलकोटी गावा. गाणगापुरी घे विसावा, आली अक्कलकोटी गावा. मनी संदेह तो नसावा. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. आदि माया शक्ती आई, तिच्या पाठी मागे गाई. आदि माया शक्ती आई, तिच्या पाठी मागे गाई. ही वटवृक्षाच्या ठाई. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. जीव भी भक्तांसाठी, जीव भी भक्तांसाठी तिचे नाव घेऊया ओठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका प्रिया हे पाठी. माझी आई
दत्त महाराजांच्या केवळ संकल्पानेच भविष्य वर्तमानात, वर्तमान भूतकाळात, तर भूतकाळ हा वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. श्रीपाद श्री वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातला अहंकार नक्कीच नष्ट झाला पाहिजे. दत्त महाराजांची भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी अशी बिरुदावली आहे. भक्तवत्सल असल्याने दत्त महाराज भक्तांना अतिशय ममतेने काय हवंय काय नकोय हे पाहत असतात आणि जे जे मनी इच्छावे ते ते भगवंत कृपे पावावे असं त्यांचं वचन आहे. त्याची ते नेहमी पूर्तता करतात. आपत्तींना विधेय करणारे दत्त आपल्याला भक्त प्रल्हादासारखे जवळ घेतात आणि मग आपल्याला दत्त नामाची माहिती नक्कीच पडते. म्हणजेच दत्त महाराज भक्ताभिमानी पण आहेत याची सत्यता होते. अशा या सात्विक भाववृत्तीच्या दत्त दर्शनाला आता आपण जाणार आहोत, ऐकणार आहोत. दत्त दर्शनला जायचं. ऐका, गेलो स्वामी मठात थेट. शेवटचं दत्त दर्शनला जायचं लगेच का? हा लगेच दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना. ओ दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. या डोळ्यांची भूक काही जाईना. या डोळ्यांची भूक काही जाईना. आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना. रूप सावळे सुंदर गोजीरवाणे मनोहर. रूप सावळे सुंदर गोजीरवाणे मनोहर. गोजीरवाणे मनोहर. गोजीरवाणे मनोहर. नजरेस आणि काही येईना. नजरेस आणि काही येईना. आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना. गेलो स्वामी मठात थेट घेतली रसिकांची भेट. गेलो स्वामी मठात थेट घेतली रसिकांची भेट. घेतली रसिकांची भेट. घेतली रसिकांची भेट. या भजनाची हौस पुरी होईना. या भजनाची हौस पुरी होईना. आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझ्या माईना
दिगंबरा. आता पुढचं बरोबर आहे ते आता मॅडम. पुढचं स्तवन म्हणजे श्रीकृष्ण दत्त महाराज आणि प्रभू श्रीरामांचा जय जयकार असलेला पाळणा. अजिबात वेळ वाया न घालवता पुढचा पाळणा ऐकूया. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा घन श्याम म्हणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा घन श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. दत्त म्हणा तुम्ही दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. दत्त म्हणा तुम्ही दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. आता पुढचं जे भजन आपण ऐकणार आहोत ते विठ्ठलाचं आहे. विठ्ठल रखुमाई हे संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचं आराध्य दैवत. रुक्मिणी
विठ्ठल रखुमाईची ही कथा आपल्याला नात्यातला त्याग आणि निस्वार्थीपणाचं महत्त्व सांगत असते. विठ्ठल रखुमाईचं दडीवाळ भांडण आपण आता पुढील सवनात ऐकणार आहोत. रखुमाईचा लटका राग आणि विठ्ठलांचं त्याला दिलेलं समर्पक उत्तर याचा आपण आस्वाद घेणार आहोत आणि ऐकणार आहोत. सावळ्या हरी ऐकू द्या. सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालावर याचा होताल. रखमाई म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालावर याचा होताल. काय ठेवलंय या भक्तांच्या घरी. काय ठेवलंय या भक्तांच्या घरी. उठ सुट घुसायला. अगं बाई उठ सुट घुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. ही कोण मेली जनी कबनी तिची कशी केली वेणी फणी. ही कोण मेली जनी कबनी तिची कशी केली वेणी फणी. दळण कांडण करून गेला. दळण कांडण करून गेला. लुगडी धुवायला. काय बाई लुगडी धुवायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. तो कोण मेला तुकोबा वाणी त्यांनी कशी लिहिली 4-2 गाणी. तो कोण मेला तुकोबा वाणी त्यांनी कशी लिहिली 4-2 गाणी. तेवढ्यासाठी का विमान धाडायचं. तेवढ्यासाठी का विमान धाडायचं. फुकट बसायला. हो का फुकट बसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आणखी एक तो सावता माळी त्याची मोठ ही याने घेतली. आणखी एक तो सावता माळी त्याची मोठ ही याने घेतली. मळ्याची केली फुकट बागायत. मळ्याची केली फुकट बागायत. बसला राखायला. अरे वा बसला राखायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला. अंगात आल्यावाणी लागला नाचायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला. अंगात आल्यावाणी लागला नाचायला. बरं झालं तिकडे कबीर होता. बरं झालं तिकडे कबीर होता. सावध करायला. बरं का सावध करायला.
रखुमाई उठली गालात हसली चला जाऊ पाहायला 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पांडुरंग हरी वासुदेव हरी. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्त परंपरेतील एक अवतार आहे. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे ही बड़े स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे अवधूत अर्थातच सर्वोच्च संन्यासी आहेत. स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहेत. स्वामी नित्य जागृत असतात म्हणजे स्वामींची सर्व देवस्थानं त्यांच्या अस्तित्वानं कायम जागृत. एकदा का आपण स्वामी नामात दंग झालो की नाम आपलं काम करत असतं आणि त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपानं आपल्या अंतःकरणात उमटत असतात. महाराज आपला योगक्षेम कायम पाहत असतात आणि त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात, दुःखात आपली कायम काळजी घेत असतात आणि कायम एकच वाक्य म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ह्या आश्वासनाची ते प्रचितीही देतात. असंच आश्वासक स्तवन आपण आता ऐकणार आहोत. अनंतासया अंत नसा. मी तुझ्या पाठीशी
पाठीशी आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. समर्था ह्या हृदय मंदिरी मूर्ती अमर राहे. या हृदय मंदिरी मूर्ती अमर राहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. मी कृपा दृष्टीने भक्तांना पाहे. मी कृपा दृष्टीने भक्तांना पाहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांच्या सुमधुर भक्तिगीतांपैकी एक गीत म्हणजे सद्गुरुनाथा हात जोडे. स्वामी भक्तांना सांगतात की सुखदुःखाचा फेरा हा कोणालाच सुटलेला नाही. कुणाला कधी सुख अधिक असतं तर कुणाला कधी दुःख अधिक असतं. कठीण काळ येतो पण तो नेहमी बरोबर कसोटीचा एक क्षण नक्की घेऊन येतो. हरू नका, खचू नका, प्रयत्नात कसून करू नका, कर्माला चुकू नका. अनन्य भावाने चिंतन करा. मी होतो, मी आहे आणि मी कायम राहणार. प्रलयावरही करी मात करी जो गुरुचरणांसी पाहे. प्रलयावरही मात करी जो गुरुचरणांसी पाहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशा या भक्तीने शक्तीने ओसंडून वाहणारं एक स्तवन आपण ऐकूया आणि स्वामी पुढे नतमस्तक होऊया. ऐकूया सद्गुरुनाथा हात जोडे. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवणा दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवणा दाऊ. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ क्षीण देऊ. हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवणा दाऊ. तीर्ण नवे तव
परनश्वर मनी उठला बाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ पूर्ण कुटील मी कवण कार्य मम जनिके साराहू करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय घ्या तुम्ही घ्या उचला उचला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय आपण थांबू तू चल वाजव जोरात वा
इथे प्रतिमा बघून आपल्या सर्वांसाठी मागे पण आहे. अंबाबाईचं एक स्तवन सादर करणार आहोत. कुलस्वामिनी अंबाबाई. कुलस्वामिनी अंबाबाई, कुलस्वामिनी अंबाबाई, सुवर्ण देवाऱ्यात लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार. कुलस्वामिनी अंबाबाई, कुलस्वामिनी अंबाबाई, सुवर्ण देवाऱ्यात लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार. उजेड सर्व देवघरात, उजेड सर्व देवघरात, अंबेची मी पूजा करीते, देवीची मी पूजा करीते. जोडून दोन्ही हात, जोडून दोन्ही हात, लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार. अन्नपूर्ण कर जोडून नमिते, अन्नपूर्ण कर जोडून नमिते. भजना स्फूर्ती तुझसी मागते, भजना स्फूर्ती तुझसी मागते. मूर्ती सदा हृदयात, मूर्ती सदा हृदयात, लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार. चुकले मुकले माझे काही, चुकले मुकले माझे काही, माझ्यावरती रुसू नको आई, माझ्यावरती रुसू नको आई. घेई मज पदरात, घेई मज पदरात, लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार. कुलस्वामिनी अंबाबाई, कुलस्वामिनी अंबाबाई, सुवर्ण देवाऱ्यात, सुवर्ण देवाऱ्यात, लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार, लाविली समईमध्ये मी वार. आपल्याला रोजच्या जीवनात सुख दुःख याला सामोरं जावंच लागतं. कोणाचे सुखाचे चढ अनेक असतात, कोणाचे दुःखाचे चढ अनेक असतात. पण तारक म्हणजे स्वामी समर्थांनी, तारक मंत्र हा स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेली एक अनमोल भेट आहे. या तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे की तारक म्हणजे तारणारा. तुम्ही जर परमेश्वरावर नितांत श्रद्धा, नितांत भक्ती आणि दृढ विश्वास ठेवला तर या सगळ्या भावना एकत्र येऊन विधाता तुम्हाला नक्की तुमच्या दुःखातून बाहेर काढेल. असा हा स्वामींचा तारणारा, भक्तांना तारणारा तारक मंत्र ऐकून आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. ऐकूया स्वामींचा अतिशय प्रभावशाली तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मना रे, निशंक हो, निर्भय हो मना रे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे.
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, खरा होई जागा श्रद्धे सहित, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त, कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीचया पंच प्राणामृतात, स्वामीचया पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे हाती, न सोडी कदा स्वामी जागे हाती, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य